वेलकम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत कंपनी अधिनियम 2013 विषयीची माहिती. फर्स्ट आपण जाणून घेणार आहोत कंपनी अधिनियम 2013 विषयी थोडक्यात माहिती. गेली 57 वर्ष 1956च्या कंपनी अधिनियमाचे अस्तित्व होते. कंपनीचे जे काही प्रशासकीय आणि व्यावसायिक जे काही कार्य होते ते वैशिष्ट्यपूर्ण रीतीने या अधिनियमाभोवती चाललेले आपल्याला दिसून येत होते. परंतु बदलत्या उद्योग व्यवसायांच्या व्याप्ती आणि स्वरूपानुसार कंपनीच्या प्रशासकीय बाबींमध्ये सर्वसमावेशक दृष्टिकोनातून सुधारणा घडवून आणणे त्या ठिकाणी गरजेचे होते आणि त्यातून 29 ऑगस्ट 2013 मध्ये राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर 2013च्या कंपनी अधिनियमाची अंमलबजावणी झाली आणि अर्थातच याला केंद्र शासन जे आहे त्याच्या अधिसूचनेद्वारे तो प्रत्यक्ष अंमलात आणला गेला. तर या अधिनियमाच्या संबंधित नियमांचा अंतिम मसुदा जनमत समजून घेण्यासाठी लवकरच प्रसिद्ध केले जाण्याची अपेक्षा होती. अस्तित्वात असलेला खाजगी आणि सार्वजनिक कंपन्या या प्रकारांबरोबरच या अधिनियमात एकल व्यक्ती कंपनी या संकल्पनेचा नव्यानेच परिचय करून देण्यात आला आणि या अधिनियमाद्वारे एकल व्यक्ती कंपनी या प्रकारासाठी काही आवश्यक तरतुदी केल्या गेल्या आणि कंपनीच्या एकीकरणाच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण बदल केले गेले. जाणून घेणार आहोत कंपनी अधिनियम 2013 आणण्याची पार्श्वभूमी. बघा, जुना 1956चा जो कंपनी अधिनियम होता त्याच्याऐवजी नवीन कंपनी अधिनियम 2013 बनविण्यात आला. देशभरातील जे काही सर्व सूचित आणि अनुसूचित कंपनीच्या प्रशासनाकरिता सर्वसमावेशक तरतुदी या 2013च्या कायद्यामध्ये केलेल्या आपल्याला दिसून येतात. 98 कलमांच्या सहित आणि 1956चे जे अधिनियम आहेत त्यांच्याशी अनुरूपता जे दर्शविणारे कलम आहेत ते रद्द करून 12 सप्टेंबर 2013 पासून या कायद्याची अंशतः अंमलबजावणी केली गेलेली आपल्याला दिसून येते. या कायद्याची पार्श्वभूमी जर आपल्याला बघायची असेल तर 2013चा अधिनियम हा 470 कलमे असणारा होता आणि जास्तीत जास्त नियमांवरती आधारित असलेला कायदा होता. तर बघा, 2013चा जो अधिनियम आहे हा नक्कीच त्याच्यापेक्षा अत्यंत उपयुक्त आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल घडवून आणणारा ठरलेला आपल्याला दिसून येतो. कंपनी अधिनियम 2013 आणण्यामागची पार्श्वभूमी जी आहे त्यामध्ये आपल्याला खालील पॉईंट अभ्यासता येतील. बघा, फर्स्ट आहे स्वनियमनाला चालना. तर 2013 हा जो अधिनियम आहे तो कंपनीचे स्वतः नियमाला चालना देण्याचं कार्य करतो. तसेच या अधिनियमाने काही आधुनिक ज्या संकल्पना आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, जसे की एकल व्यक्ती कंपनी, लघु कंपनी, निष्क्रिय कंपनी व गव्हर्नन्स यांचा नव्याने परिचय करून दिलेला आहे. त्याचप्रमाणे कंपनीचे सामाजिक पर्यावरण विषयक जे काही धोरण असतील, नैतिक दृष्टीने जी काही जबाबदार असेल, त्याच पद्धतीने जी काही जबाबदार वर्तवणूक आहे त्याला प्रोत्साहित करण्यासाठी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी या संकल्पनेचा त्यांनी नव्याने परिचय करून दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा, सेकंड आहे कंपनी व्यवहारांमध्ये पारदर्शकता. या जो काही कायदा आहे 2013चा त्या कायद्याने गुंतवणूकदारांचे संरक्षण अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंतर्गत व्यापार किंवा मूल्य सूचकांक माहिती असेल, समूह कृती तक्रार इत्यादी सारख्या ज्या काही नवीन संकल्पना आहे त्यांचा परिचय नव्याने करून दिला. त्याच पद्धतीने या अधिनियमाने जो काही अंकेशक आहे त्याची जबाबदारी अधिक प्रमाणात वाढवली गेली आणि त्याची जी भूमिका आहे ती आपल्याला व्यापक स्वरूपात केलेली दिसून येते. राष्ट्रीय कंपनी अधिनियम न्यायाधिकरण हे जे आहे हे खऱ्या अर्थाने अस्तित्वात आणले आणि न्यायाधिकरण पूर्णतः कंपनी विषयक वादविवाद जे आहेत जे न्यायालयात वर्षानुवर्ष रेंगाळत पडलेली आपल्याला दिसून येतात ते सोडविण्याचे काम प्रामुख्याने कंपनी अधिनियम 2013 या कायद्याअंतर्गत करण्यात आले. म्हणजे कंपनीचे जे काही व्यवहार आहे त्या व्यवहार कशा पद्धतीने अधिक पारदर्शक होतील याचा प्रयत्न कंपनी अधिनियम 2013ने केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा, नेक्स्ट आहे सीमाबाह्य विलिनीकरण.
तर जलद गतीने होणारं जे काही जागतिकीकरण आहे त्याचा परिणाम लक्षात घेऊन सीमाबाह्य जे काही आपण कम्युनिकेशन करतो त्याचे विलगीकरण करण्याचं काम या कंपनी कायद्याने केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्या संदर्भात ज्या काही तरतुदी आहे त्याची निर्मिती या कायद्याअंतर्गत केली गेली. त्याच पद्धतीने लघु कंपन्या ज्या आहे त्यांना सहाय्यकारी ज्या दुय्यम कंपन्या आणि विशेषीकृत संस्था आहे यांच्यातील विलिनीकरणाची प्रक्रिया जलद गतीने करता येईल या पद्धतीने काही निर्णय कंपनी अधिनियम 2013च्या अनुषंगाने घेण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. आणि लास्ट आहे कॉर्पोरेट पर्यावरण निर्मिती. 2013च्या कंपनी अधिनियमाने सहज आणि सोपे कॉर्पोरेट पर्यावरणाची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. मग यामध्ये गुंतवणूकदारांना प्रबळ गुंतवणूक संरक्षण देण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्या अनुषंगाने सुधारित आणि नवीन गुंतवणुकीच्या अटी आणि ध्येय त्यांनी समोर ठेवलेली आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर स्पर्धा निर्माण होण्यासाठी आणि इतर अर्थव्यवस्था ज्या आहे त्यांना मार्गदर्शक असे वैशिष्ट्यांसह एक नवीन प्रतिमा जी आहे कंपनीची ती उभारण्याचं काम या कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत करण्यात आपल्याला आलेलं दिसून येतं. कंपनी अधिनियम 2013मध्ये कोणती वैशिष्ट्ये आलेली आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये बघा फर्स्ट आहे भागधारकांचे स्वातंत्र्य. बघा 2013च्या कंपनी अधिनियमाने जे काही समहक्क भागधारक आहेत त्यांना त्यांच्या हक्काबद्दलची अधिक माहिती व ज्ञान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी समूह कृती तक्रार यासारख्या नवीन संकल्पनांचा परिचय करून दिलेला आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा सेकंड आहे भागधारकांचे वर्चस्व. तर 2013च्या कंपनी अधिनियमाने भागधारकांच्या विविध व वैशिष्ट्यपूर्ण जे काही विनिमय आहे त्याच्या मान्यतेवरती प्रामुख्याने भर दिलेला आपल्याला दिसून येतो. या कायद्याने शासनाच्या व्यवस्थापकीय मोबदल्यासंदर्भात जे मंजुरी देण्याचा जो अधिकार होता तो पर्यायाने कंपन्यांना शासनाच्या वरती अवलंबून राहावे लागत होते आणि या हक्कात कपात त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. आणि याची जी काही मर्यादा आहे त्या मर्यादेला मंजुरी देण्याचे अधिकार भागधारकांना त्या ठिकाणी देण्याचा महत्त्वाचं कार्य या कंपनी अधिनियमाने आपल्याला केलेलं दिसून येतं. त्यानंतर बघा थर्ड आहे संचालक मंडळाच्या माध्यमातून स्त्रियांच्या योगदानामध्ये वृद्धी झालेली दिसून येते. यामध्ये 2013च्या कंपनी अधिनियमानुसार जे काही विहित केलेलं आहे त्यामध्ये कंपनीच्या प्रकारातील कंपनीच्या संचालक मंडळांमध्ये कमीत कमी एका महिलेची नियुक्ती करणं त्या ठिकाणी बंधनकारक केलेलं आपल्याला दिसून येते. याआधीचा जो काही कंपनी कायदा होता 1956चा त्यामध्ये अशा प्रकारचा कोणताही नियम नव्हता आणि ह्या नियमामध्ये त्या ठिकाणी एका महिलेची नियुक्ती करणं बंधनकारक केलेलं आहे, जेणेकरून याद्वारे मोठ्या कंपन्यांमध्ये जे काही बौद्धिक विचार केला जातो किंवा बौद्धिकतेचा विस्तार त्या ठिकाणी होऊन विविध दृष्टिकोन समोर येऊन प्रक्रियाचा जो काही लाभ आहे तो कंपनीला व्यवस्थितरित्या उचलता येईल हा त्यामागचा उद्देश होता. त्यानंतर बघा फोर्थ आहे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी. 2013च्या कंपनी अधिनियमाद्वारे विशिष्ट वर्गातील ज्या काही कंपन्या आहेत त्यांना प्रत्येक वर्षी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीशी संबंधित उपक्रमांवरती काही निश्चित रक्कम खर्च करणं बंधनकारक केलेलं आहे. अर्थात म्हणजे प्रत्येक वर्षी अशा उपक्रमांची अंमलबजावणी करताना काही अडचणी त्या ठिकाणी येऊ शकतात, परंतु या अडचणींवरती मात करून त्यावरती उपाययोजना करून समाजातील जो काही मागास वर्ग आहे किंवा एखादा विशेषाधिकार प्राप्त झालेला जो काही वर्ग आहे त्याची परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होते आणि विशिष्ट कंपनीची जी काही चांगली प्रतिमा आहे ती समाजामध्ये निर्माण होण्यास मदत होते. म्हणजे त्या कंपनीचा नावलौकिक त्या ठिकाणी वाढण्यास मदत झालेली आपल्याला दिसून येते आणि याचा दुसरा थेट परिणाम होतो, नावलौकिकही वाढतो आणि समाजात जो काही मागासलेला भाग आहे तो विकसित होण्यास त्या ठिकाणी मदत झाली दिसून येते.
नेक्स्ट पॉईंट आहे राष्ट्रीय कंपनी अधिनियम न्यायाधिकरण. त्यामध्ये बघा 2013च्या कंपनी अधिनियमाने कंपनी अधिनियम मंडळ आणि औद्योगिक आणि वित्तीय पुनर्रचना मंडळ हे जे होते याच्या ऐवजी राष्ट्रीय कंपनी अधिनियम न्यायाधिकरण आणि राष्ट्रीय कंपनी अधिनियम अपीलीय न्यायाधिकरणाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते, जेणेकरून जे काही कंपनीच्या रेंगाळत पडलेली प्रकरणं आहे ती लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावी या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. विशेषीकृत न्यायालयाद्वारे ते न्यायालयावरील ज्या काही तक्रारी आहेत त्याचा भार कमी करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. 6 पॉईंट आहे जलद गतीने विलिनीकरण. तर बघा 2013च्या अधिनियमाने विलिनीकरणासाठी जलद गती आणि ज्या काही गुंतागुंतीची प्रक्रिया होती ती जाऊन त्या ठिकाणी जलद गतीने आणि सरळ प्रक्रिया कशा पद्धतीने नमूद करता येईल हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे जे काही नियंत्रण आणि अनुदाने होते यांच्याबाबत विशिष्ट ज्या वर्गातील कंपन्या होत्या आणि भारत सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर लघु कंपन्या आणि यांच्या एकीकरणासाठी देखील जलद गतीने प्रक्रिया समोर आलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे सीमापारीय विलिनीकरण. 2013च्या अधिनियमाद्वारे सीमापारीय विलिनीकरण म्हणजे आपले जे काही आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या कंपन्या म्हणजे परकीय कंपन्या त्या भारतातील कंपन्यांमध्ये विलीन होऊ शकतात आणि भारतीय कंपन्या परकीय कंपन्यांमध्ये विलीन होऊ शकतात अशी परवानगी भारतीय RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे भावी करार आणि गट व्यापार यावर प्रतिबंध. कंपनी अधिनियम 2013ने संचालक आणि महत्त्वपूर्ण व्यवस्थापकीय ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना ती कंपनीची सहाय्यकारी कंपनी आणि दुय्यम व सहयोगी कंपन्यांच्या भागांच्या मागणी आणि खरेदी यावरती प्रतिबंध घातलेले आपल्याला दिसून येतात. अगदी अलीकडच्या काळात ही तरतूद जी होती तिचा समावेश सेबीने केलेला आपल्याला दिसून येतो. तर बघा सेबीने जो नियमांचा आराखडा तयार केला त्यात भांडवल बाजार नियमन म्हणून केला गेलेला आपल्याला दिसून येतो. तर बघा सेबीला सूचित व्यवसाय संस्थांच्या काही विशिष्ट अटींच्या बाबतीत चर्चा केलं जाणं अपेक्षित होतं की जेणेकरून मार्गदर्शक सूचनांना अधिनियमातील नियमांबरोबरचे स्थान प्राप्त होईल. मग हे जे करण्याचा प्रयत्न आहे तो ह्या करारा अंतर्गत केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट आहे कंपनी नियमातील बदल. तर बघा कंपनी अधिनियम 2013ने कंपनीची जी काही नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये जे काही बदल घडून आले त्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे भागधारकांच्या संख्येमध्ये वाढ. तर बघा 2013च्या कंपनी अधिनियमाद्वारे खाजगी कंपन्याची जी भागधारकांची संख्या होती ती 50 वरून 200 केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे आधीचा जो कंपनी कायदा होता त्यामध्ये खाजगी कंपनीचे जे काही भागधारक होते त्या भागधारकांची कमाल संख्या ही 50 इतकी होती, परंतु आता ती 50 वरून 200 इतकी करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कमाल भागधारकांवरती मर्यादा. बघा 1956चा जो काही अधिनियम होता त्यामध्ये भागीदारकांची जी मर्यादा होती ती 20 इतकी होती आणि कोणत्याही प्रकारचे जे काही व्यावसायिक आहे त्यांना यामध्ये सवलत देण्यात आली नाही. परंतु 2013चा जो अधिनियम तयार करण्यात आला त्यामध्ये जी काही संख्या आहे ती 100पेक्षा जास्त व्यक्ती भागीदारी म्हणून असणार नाही इतकं त्या ठिकाणी लिमिटेशन दिलं गेलं. आणि अर्थात हे जे काही बंधन आहे हे वकील असेल, अकाउंटंट असेल, कंपनी सेक्रेटरी असेल या व्यावसायिकांनी युक्त असणाऱ्या ज्या काही संघटना असतील किंवा भागीदारक असेल यांना यातून त्या ठिकाणी वगळण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे एकल व्यक्ती कंपनी. तर 2013चा जो काही कंपनी अधिनियम आहे त्याने खाजगी कंपन्यांचा एकल व्यक्ती कंपनीच्या रूपाने एक नवीन प्रकार तयार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे एकल व्यक्ती कंपनीमध्ये केवळ एक संचालक आणि एक भागधारक असणार. आणि 1956चा जो काही अधिनियम होता त्यामध्ये खाजगी कंपनी करिता कमीत कमी 2 भागधारक आणि 2 संचालक असणे गरजेचे होते. म्हणजे यामध्ये एक नव्याने प्रामुख्याने एकल व्यक्ती कंपनी ही स्थापन करण्यात आली आणि त्या दृष्टीने काही अनुषंगिक बदल यातून केलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमे.
2013च्या कंपनी अधिनियमाने कंपनीची देखभाल आणि दस्तऐवज पर्यवेक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे बघा, यामध्ये अन्य विविध ज्या काही प्रक्रिया आहेत त्यामध्ये ई-गव्हर्नन्स ही संकल्पना समोर मांडलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे कंपनीचे जे काही वित्तीय विवरणपत्र किंवा कंपनीच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल असा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट आहे संरचनेवरती निर्बंध. या अधिनियमाने कंपनीची जी काही संरचना आहे ती सूत्रबद्ध पद्धतीने किंवा त्यामध्ये काही निर्बंध घातलेले आपल्याला दिसून येतात. प्रत्येक कंपनीचा किमान एक तरी संचालक हा भारतात वास्तव्यास असणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. याचे हे वास्तव्य जे आहे ते मागील दिनदर्शिका म्हणजे मागील वर्षानुसार 182 दिवसापेक्षा कमी त्या ठिकाणी नसणं आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे स्वतंत्र संचालक. 2013च्या कंपनी अधिनियमाद्वारे सर्व सूचीतील ज्या काही कंपन्या असतील त्या कमीत कमी 1/3 संचालक हे स्वतंत्र असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इतर वर्गातील ज्या काही कंपन्या असतील आणि सार्वजनिक क्षेत्रामधील ज्या काही कंपन्या आहे त्या केंद्र शासनाने विहित केल्याप्रमाणे स्वतंत्र संचालकांची नियुक्ती करणे त्यांना बंधनकारक केलेलं आहे. बघा, कोणताही जो स्वतंत्र संचालक आहे तो 5 वर्ष म्हणजे एक दिनदर्शिका म्हणजे एक सलग 5 वर्ष तो त्या ठिकाणी संचालक म्हणून राहू शकतो, परंतु सलग 10 वर्ष तो संचालक म्हणून पदावर काम करू शकत नाही. या पद्धतीने निर्बंध घातलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर बघा, नेक्स्ट आहे संचालकांच्या कर्तव्याची निश्चिती. 1956चा जो अधिनियम होता त्यानुसार संचालकांचे कंपनी प्रति कार्य जे आहे ते विश्वासार्हता रूपाने आपल्याला दिसून येते, परंतु कंपनी अधिनियम 2013ने मात्र यामध्ये बदल केलेले आपल्याला दिसून येतात आणि यात बदल होऊन कंपनी संचालकीय जबाबदारी व कर्तव्य हे कायमस्वरूपी करण्यात आलेले आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा, नेक्स्ट आहे संचालक आणि उच्च पदस्थांवरील जबाबदाऱ्या. तर 1956च्या अधिनियमाप्रमाणे हा 2013चा कंपनी कायदा भारतीय कंपन्यांवरती आणि त्यांचे जे संचालक आणि उच्च पदस्थ आहे त्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात निर्बंध घालत नाही. म्हणजे त्यावरती कोणत्याही प्रकारचे निर्बंध असलेले आपल्याला दिसून येते. या अनुषंगाने त्या ठिकाणी काही बदल करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर बघा, नेक्स्ट आहे लेखापरीक्षकाचे परिभ्रमण. तर 2013च्या अधिनियमाने जर एखादी कंपनी सार्वजनिक स्वरूपात व्यवहार करणारी असेल तर अशा परिस्थितीत लेखापरीक्षक आणि लेखापरीक्षण करणाऱ्या जो काही व्यावसायिक संस्था असतील त्यांच्यातील परिभ्रमणाची नियुक्तीची तरतूद या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बिगर लेखापरीक्षीय सेवांचे लेखापरीक्षकाकडून सादरीकरण. तर बघा, कंपनी अधिनियम 2013ने जे काही ऑडिटर आहे जे बिगर लेखापरीक्षक म्हणजे ऑडिटर व्यतिरिक्त ज्या काही सेवा प्रोव्हाइड करत होते किंवा जे प्रेझेंटेशन करत होते त्यावरती निर्बंध घातलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे ऑडिटर जो आहे तो स्वतंत्र असून तो फक्त ऑडिटिंगचं त्या ठिकाणी काम करेल अशी जबाबदारी त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आली आणि हा बदल 2013नुसार करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा, नेक्स्ट आहे वित्तीय वर्ष. तर जे काही कंपनी आहे त्या कंपनीचं वित्तीय वर्ष हे म्हणजे आर्थिक वर्ष हे 31 मार्च रोजी संपेल आणि 1 एप्रिलला सुरू होईल. म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च असा त्या ठिकाणी आर्थिक वर्ष त्या कंपनीचं असणार आहे. त्यानंतर अजून एक आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल पुनर्वसन आणि समापन प्रक्रिया याविषयीचे काही निर्बंध त्या ठिकाणी दिलेले आपल्याला दिसून येतात. ही जी काही प्रक्रिया आहे ती त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वेळेचं बंधन त्या ठिकाणी घातलेलं नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस कंपनीचं जे काही पुनर्स्थापना करायची असेल किंवा कंपनीचं जे काही आपण समापन प्रक्रिया करतो ती करायची असेल, शेवट करायचा असेल तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वेळेचं बंधन कंपनी अधिनियम 2013ने घातलेलं आपल्याला दिसून येत नाही.
कंपनी अधिनियम 2013 जे काही बदल घडून आलेले आहेत ते बदलांचा थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर बघा 2013च्या कंपनी अधिनियमाकडून जी कंपनी आहे त्या कंपनी अधिनियमाचं जे काही क्षेत्र आहे ते पूर्ण स्वरूपात बदल घडून आणण्याचा अपेक्षा केलेली होती आणि यामध्ये काही बदल त्या ठिकाणी घडून आणलेले आपल्याला दिसून येतात. तर त्या बदलामध्ये फर्स्ट बघा की या नियमाद्वारे काही नवीन संज्ञांचा त्या ठिकाणी परिचय करून दिलेला आहे. जशा पद्धतीने ऑडिटर असतील किंवा त्यांची प्रमाणके असतील, सहकारी कंपन्या, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मुख्य वित्तीय अधिकारी असतील, कर्मचारी भाग विकल्प असेल किंवा वित्तीय विवरणपत्र, जागतिक निक्षेप स्थान प्रपत्र असेल किंवा भारतीय त्यानंतर स्वतंत्र संचालक, हितसंबंधी जे काही संचालक आहे त्यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण व्यवस्थापकीय व्यक्ती, प्रवर्तक, एकल व्यक्ती कंपनी, लघु कंपनी, उलाढाल आणि मतदान अधिकारी इत्यादी ज्या काही संकल्पना आहेत त्यांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला दिसून येतो. त्यानंतर बघा विद्यमान जे काही दुरुस्त्या घडून आलेल्या आपल्याला दिसून येतात. मग त्यामध्ये संचालक किंवा तज्ज्ञ व्यवस्थापकीय संचालक, माहिती पत्रकांचे स्वरूप यांच्या व्याख्यांमध्ये त्या ठिकाणी बदल घडून आणलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर खाजगी कंपनी जी आहे त्याची व्याख्या बदलली गेलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जास्तीत जास्त जी काही सदस्यांची संख्या होती ती 50 वरून 200 इतकी केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर एकल व्यक्ती ज्या आहे त्या एकल व्यक्ती कंपनी या संकल्पनेचे नव्याने त्या ठिकाणी परिचय करून दिलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे खाजगी कंपनी जे काही मर्यादित कंपनी होती अशा स्वरूपात ही एकल व्यक्ती कंपनीचा परिचय करून दिलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याच पद्धतीने लघु कंपन्या ज्या होत्या त्यांचा परिचय केलेला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. या व्यतिरिक्त जे काही बदल झाले ते पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. मग त्यामध्ये फर्स्ट आहे भांडवल उभारणी. बघा यामध्ये भांडवल उभारणी करत असताना कोणकोणते बदल केलेले आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर विवरणपत्र जे आहे त्याच्या माध्यमातून उभारला गेलेला जो काही पैसा असेल हा इतर कंपन्यांच्या जे काही समहक्क भाग आहे त्यांच्या व्यवहारासाठी वापरता येणार नाही, हा बदल सांगितला गेला. जर कंपनीने माहिती पत्रकातील अटी किंवा ज्या गोष्टींसाठी तो पैसा उभारला होता त्यात बदल केला तर भागधारकांच्या असहमतीचे दर्शक म्हणून ते मानलं जाईल आणि त्यामध्ये एक संधी त्यांना मिळेल या दृष्टीने काही बदल करण्यात आलेले आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीने जे काही पतगुणांकन होतं त्याच्या अटीनुसार सार्वजनिक कंपन्या लोकांकडून येणाऱ्या ठेवींचा त्या ठिकाणी स्वीकार करू शकतात, हा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा सेकंड पॉईंट आहे व्यवस्थापन आणि प्रशासन. तर व्यवस्थापन आणि प्रशासनामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल घडून आणले गेले. तर यामध्ये सर्वच कंपन्यांनी एक समान आर्थिक वर्ष जे आहे एप्रिल ते मार्च आहे असे त्या ठिकाणी पालन केले पाहिजे असं बंधनकारक त्या ठिकाणी करण्यात आलं. राष्ट्रीय कंपनी अधिनियम न्यायाधिकरणाच्या मान्यतेनुसार काही कंपन्या काही विशिष्ट परिस्थितीत अपवाद असतील असाही निर्णय त्यामध्ये घेण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा सर्वसाधारण सभेची गणसंख्या जी आहे ती सार्वजनिक कंपन्यांकरिता आता कंपन्यांच्या संख्येवरती अवलंबून असेल. म्हणजे 1000 सदस्य असणाऱ्या कंपनीकरिता 5 सदस्य व्यक्ती उपस्थित असावेत असा निर्णय घेण्यात आला आणि 1000 पेक्षा जास्त व 5000 पर्यंतचा सदस्य असणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये 15 सदस्य उपस्थित असणे त्या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेले आहे. म्हणजे 5000 पेक्षा जर जास्त सदस्य असणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना 30 सदस्य त्या ठिकाणी उपस्थित असणं सभेसाठी आवश्यक मानलं गेलेलं आहे. त्याच पद्धतीने 1956च्या अधिनियमाने 5 व्यक्तिगत सदस्यांची उपस्थिती ही गणसंख्या निश्चित केलेली होती. यामध्ये बदल करून त्या कंपनीचे जे काही सभासद संख्या आहे त्यांच्या संख्येवरती आता अवलंबून करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच पद्धतीने मतदान जर करायचं असेल किंवा सूचीतील किंवा अनुसूचीतील ज्या कंपन्या आहे त्यांच्यासाठी टपालाद्वारे मतदान आता पात्र करण्यात आलेलं आहे. त्यानंतर नॅशनल ॲडव्हायझरी कमिटी ऑन
अकाउंटिंग स्टँडर्डचे नाव बदलून नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ॲथॉरिटी असं त्या ठिकाणी नवीन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट आहे लेखापरीक्षा आणि वित्तीय विवरणपत्रे. तर प्रत्येक कंपनीने तिच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये व्यक्तिगत स्वरूपात किंवा व्यवसाय संस्थेच्या रूपाने एका लेखापरीक्षकाची नियुक्ती करणं बंधनकारक केलेलं आहे. ही नियुक्ती केलेला जो काही ऑडिटर असेल त्याच्या वरती एक सर्वसाधारण सभेच्या समापनाचे काम करता येईल असं त्या ठिकाणी बंधनकारक केलेलं आहे. संचालकाच्या नियुक्तीचा प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्याला मान्यता दिली जाईल, हेही त्या ठिकाणी बदल करण्यात आलेला आपल्याला दिसून येतं. वैयक्तिक जो काही ऑडिटर आहे तो हा दर 5 वर्षांनी बदलणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. तसेच सूचीतील ज्या काही कंपन्या आहे दर 10 वर्षांनी अंकेशक व्यवसाय संस्था बदलणं अपेक्षित केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अन्य ज्या कंपन्या आहेत त्यांनी विहित केल्याप्रमाणे व्यवसाय संस्था बदलणं गरजेचे आहे. त्यानंतर बघा कंपनीचा अंकेशक जो आहे तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात त्या कंपनीला, तिच्या सहयोगी कंपनीला आणि दुय्यम कंपनीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारे मदत करणार नाही असं त्या ठिकाणी बदल करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे संचालक. विहित केलेल्या वर्गातील कंपन्यांनी कमीत कमी एका महिलेची त्या ठिकाणी संचालक म्हणून नियुक्ती करणं आवश्यक आहे. जे काही गेल्या वर्षीचे जे काही दिनदर्शिका असेल म्हणजे कॅलेंडर असेल त्यानुसार कंपनीचा किमान एक संचालक हा 182 दिवस भारतात रहिवासी असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने सूचीतील जे काही सार्वजनिक कंपन्या आहेत त्यातील एकूण संचालकांपैकी 1/3 म्हणजे 1/3 संचालक हे स्वतंत्र संचालक असावेत असं नमूद केलेलं आहे. काही विशिष्ट अनुसूचीतील कंपन्यांच्या बाबतीत शासनाने जे काही विहित केलेलं आहे त्याच्या आवश्यकतेनुसार स्वतंत्र संचालकांची नियुक्ती त्या ठिकाणी केली जाऊ शकते. त्यानंतर बघा एखादी व्यक्ती 20 कंपन्यांपेक्षा जास्त कंपन्यांचे जे काही संचालक म्हणून संचालक पद धारण करू शकत नाही. त्यामध्ये 10 पेक्षा जास्त सार्वजनिक कंपन्यांची संचालक म्हणून राहू शकत नाही. म्हणजे त्यामध्ये लिमिटेशन आलेलं आपल्याला दिसून येतं. कंपनी जास्तीत जास्त 15 संचालक असतील आणि जास्तीत जास्त संचालकांची नियुक्ती विशेष ठरावाच्या मंजुरीनंतर त्या ठिकाणी केले जाईल. हे त्या ठिकाणी बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहे संचालकांच्या बाबतीत. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे प्रशासन. ज्या कंपनीने 1000 पेक्षा जास्त भागधारक किंवा कर्जरोखेधारक आणि अन्य रोखेधारक जे आहेत ते चालू वर्ष जे आहे त्यामध्ये करंट इयरमध्ये कोणत्याही वेळेस भागधारक जो आहे तो अकार्यकारी संचालकांना अध्यक्ष मानून त्यांच्या सहाय्याने भागधारक संबंधी जी काही समिती आहे ती स्थापन करू शकतो. त्यानंतर इंटर कॉर्पोरेट कर्ज जे आहे आणि गुंतवणूक जी आहे ती 1956च्या कंपनी अधिनियमामधील 372 ए नुसार जी तरतूद होती तिचा विस्तार करून त्यात कोणत्याही व्यक्तींची गुंतवणूक आणि कर्जाचा समावेश केला गेला हे आपल्याला त्यामध्ये दिसून येतं. तर त्यानंतर बघा कंपनीचे जे काही गुंतवणूकदार आहेत त्यांच्या 2 स्तरांपेक्षा जास्त गुंतवणुकीपूर्वी त्या ठिकाणी नमूद केल्याशिवाय करू नये असा त्या ठिकाणी बदल करण्यात आलेला आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा कोणत्याही संबंधित पक्षाचा जो काही विनिमय आहे त्याच्या संदर्भात प्रवेश करताना कोणत्याही प्रकारे केंद्र शासनाच्या अनुमतीची त्या ठिकाणी गरज असणार नाही. हे या ठिकाणी बदल केलेला दिसून येतो. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे कंपनी अधिनियम मंडळाऐवजी राष्ट्रीय कंपनी अधिनियम न्यायाधिकरणाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. कंपनी किंवा तिच्या दुय्यम कंपनींमध्ये कोणत्याही प्रकारे कुठल्याही संचालकाची नियुक्ती करताना किंवा कोणत्याही व्यक्तीची एखादी विशिष्ट पदावर नियुक्ती करत असताना अथवा एखाद्या जो काही लाभ आहे आपल्याला नफा मिळणार आहे अशा पदी नियुक्ती करताना केंद्र शासनाच्या पूर्व परवानगीची त्या ठिकाणी आवश्यकता
नाही, हे महत्त्वपूर्ण बदल यामध्ये घडून आलेले आपल्याला दिसून येतात. आणि यामध्ये लास्ट आहे संकेत, यामध्ये काही कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. आणि जो काही समूह असेल त्या समूहाच्या तक्रारी संदर्भातील काही निर्णय असतील तर ते यामध्ये बदल केलेले आपल्याला दिसून येतात. या अधिनियमाद्वारे केलेल्या तरतुदीनुसार कंपनी विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी विशिष्ट सदस्य किंवा ठेवीदारांची संख्या निश्चित केली, पण यातून बँक व्यवसाय करणाऱ्या ज्या काही संस्था आहे त्या वगळल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. यामध्ये नवीन काही संकल्पना दिलेल्या आपल्याला दिसून येतात. मग त्यामध्ये फर्स्ट आहे एकल व्यक्ती कंपनी. 2013चा जो काही अधिनियम आहे त्यामध्ये एकल व्यक्ती कंपनी ही संकल्पना नव्याने करण्यात आली. आणि या अधिनियमाच्या द्वारे कलम 3 मध्ये सांगितल्याप्रमाणे कंपनी ही कोणत्याही कायदेशीर बाबी संबंधाने एका व्यक्तीकडून तयार केली जाते, म्हणजे त्यामध्ये एकच व्यक्ती असली पाहिजे. आणि यामध्ये एक संचालक आणि एक सभासद या पद्धतीने असणार आहे. म्हणजे ही कंपनी जी आहे याला एकल व्यक्ती कंपनी असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे स्वतंत्र संचालक. कंपनीचे जे काही कामकाज आहे त्यामध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने त्यामध्ये स्वतंत्र संचालकाची नियुक्ती व्हावी या अनुषंगाने ही संकल्पना मांडण्यात आलेली आपल्याला दिसून येते. तर या संकल्पनेमध्ये केवळ सूचीतील ज्या सार्वजनिक कंपन्या आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त बदल केलेला आपल्याला दिसून येतो. पण मंजूर झालेल्या ज्या काही नवीन अधिनियमानुसार असणाऱ्या कंपन्या आहेत त्याकरिता देखील ही संकल्पना सुचवली गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे निष्क्रिय कंपनी. तर निष्क्रिय कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिने गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण अथवा जे काही वैशिष्ट्यपूर्ण व्यवहार आहे तो व्यवहार केलेला नसेल तर त्याला निष्क्रिय कंपनी असं म्हटलं जातं. कंपनी नोंदकाकडे ही कंपनी स्वतःच निष्क्रिय कंपनी म्हणून घोषित करण्याकरिता अर्ज करू शकते, किंवा जो काही कंपनी नोंदणी अधिकारी आहे तो स्वतःहून कंपनीला निष्क्रिय कंपनी म्हणून त्या ठिकाणी घोषित करू शकतो. आजच्या आर्थिक पर्यावरणामध्ये अनेक कंपन्या या केवळ कोणत्याही जी काही मालमत्ता आहे ती धारण करण्यासाठी त्या ठिकाणी वास्तव्यात आलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामध्ये भविष्यकालीन प्रकल्पाकरिता त्या ठिकाणी काही कंपन्या उभारल्या गेलेल्या असतात. आणि या कंपन्या ह्या केवळ ह्या अधिनियमाशी संबंधित असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे समूह कृती. समूह कृती हा सदस्य किंवा ठेवधारकांना अथवा प्रतिनिधींना राष्ट्रीय कंपनी अधिनियम न्यायाधिकरण जे आहे त्यांच्यामध्ये विशिष्ट कृती किंवा एखादी संबंधित तक्रार आहे ती तक्रार दाखल करण्यासाठीचा मिळालेला अधिकार आपण असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. मग या अंतर्गत ज्या काही विविध तक्रारी आहे त्या तक्रारीसाठी नुकसान भरपाई जे आहे ते कंपनीच्या संचालकांचे ऑडिटर, तज्ज्ञ आणि सल्लागार आहे यांच्या चुकीच्या आचरणाबद्दल त्या ठिकाणी मागू शकतात. म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं या अंकेशक असेल, म्हणजे ऑडिटर असेल किंवा जो काही सल्लागार आहे त्यांच्या नुसार जर कंपनीला त्या ठिकाणी आर्थिक नुकसान सहन करावं लागलं तर याची नुकसान भरपाईची पूर्ण जबाबदारी ही त्यांची असते. तर नेक्स्ट पॉईंट आहे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी. यामध्ये कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय जे आहे त्याच्याकडून कंपनी कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकी जोपासली जावी यासाठी हा नवीन उपक्रम तयार केलेला आपल्याला दिसून येतो. मग अलीकडच्या काळामध्ये कंपन्या फक्त प्रॉफिट मिळविण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि भारतामध्ये प्रचंड प्रमाणात कारभार करण्याचा प्रयत्न करतात. यांच्या दृष्टीने जे काही मागासवर्गीय असतील किंवा काही वर्गातील ज्या काही स्त्रिया असतील, मुले असतील, अशिक्षित ज्या काही बेरोजगार असतील इत्यादींसाठी यांना लाभ व्हावा या अनुषंगाने हा उपक्रम त्या ठिकाणी राबवलेला आपल्याला दिसून येतो. बहुतेक ज्या काही विकसित देश आहे त्यांच्यामध्ये अशा पद्धतीची प्रणाली अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते. या अनुषंगाने या अधिनियमाद्वारे
यामध्ये काही तरतुदींचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे भारतातील जे काही नागरिक आहेत त्यांच्यामध्ये सामाजिक सुरक्षिततेची निर्मिती व्हावी या अनुषंगाने हा उपक्रम तयार केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे लेखापरीक्षकाचे परिभ्रमण. म्हणजे यामध्ये काही लेखापरीक्षकांच्या बाबतीत काही तरतुदी करण्यात आल्या. यामध्ये बघा अस्तित्वात असणारा जो काही 1956चा अधिनियम होता त्यामध्ये अंकेशकाच्या सक्तीचे त्या ठिकाणी तरतुदी केलेली नव्हती, परंतु आता ह्या अधिनियमाद्वारे काही तरतुदी यामध्ये केल्या गेल्या. त्यामध्ये याचा परिणाम म्हणून काही कंपन्यांचे अंकेशक हे कंपनीचे अंकेशक म्हणून त्या ठिकाणी असू शकतात. 10 किंवा 15 वर्ष त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त काळ सहजपणे त्या ठिकाणी अंकेशण करताना आपल्याला दिसून येतात या अधिनियम. बघा त्यानंतर नेक्स्ट आहे सचिवीय लेखापरीक्षण. तर यामध्ये 2013चा जो अधिनियम होता त्यामध्ये काही तरतुदी केल्या गेल्या. यामध्ये जे काही विशिष्ट वर्ग आणि प्रवर्ग ज्या होत्या किंवा विशिष्ट श्रेणी ज्या होत्या त्यातील कंपन्यांना या ठिकाणी सचिवीय लेखापरीक्षण करणं त्या ठिकाणी सक्तीचं केलेलं आपल्याला दिसून येतं आणि या संदर्भात तरतुदी दिलेल्या दिसून येतात. लेखापरीक्षीय अहवाल मंडळाच्या अहवालासोबत त्या ठिकाणी हे जे आहे ह्या तरतुदी जोडल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात आणि भागधारकांना या प्रसारित केल्या जातात. आणि विद्यमान कंपनी कायदा जो आहे तो केवळ कंपनी जो काही सचिव आहे सेक्रेटरी त्याच्याकडून जारी केलेले जे काही प्रमाणपत्र आणि विशिष्ट श्रेणीच्या कंपन्यांच्या जोडलेल्या ज्या काही मंडळ अहवाल आहे त्याला मान्यता देत होता, परंतु शासनाला या प्रमाणपत्रांच्या पालनाच्या तरतुदीचा विस्तार करायचा होता, म्हणून यामध्ये पारदर्शकता आणायची होती, म्हणून यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल आणि तरतुदी घडून आणल्या गेल्या आणि यातून सचिवीय लेखापरीक्षण ही एक नवीन संकल्पना उदयास आलेली आपल्याला दिसून येते. आणि यामध्ये लास्ट पॉईंट आहे राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण. तर या प्राधिकरणाची नवीन संकल्पना 2013च्या अधिनियमाद्वारे झालेली आपल्याला दिसून येते. कंपनी अधिनियमामध्ये केंद्र शासनाने राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण नावाने नवे प्राधिकरण तयार केले आहे. या नव्या प्राधिकरणाचे अधिकार व कार्य यामध्ये वाढ करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. तसेच लेखापरीक्षणाची जी काही मानके आहेत त्यांच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल घडून आणले गेले आणि त्यांच्या सक्षमीकरणावरती या ठिकाणी भर दिलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे लेखापरीक्षकांचे जे काही मानांकन आहे त्याची शिफारस आणि उपाययोजनाची समिती जी होती ती नॅशनल ॲडव्हायझरी कमिटी ऑन अकाउंटिंग स्टँडर्डची स्थापना करण्याचे अधिकार या ठिकाणी दिले गेलेले आपल्याला दिसून येतात. पॉईंट आहे कंपनी अधिनियम 2013चे उपयोजन. बघा कंपनी कायदा 2013 हा नवीन बदल घडून आणणारा होता, त्यामुळे त्याला अधिनियम 2013 असं म्हटलं जातं. तो संपूर्ण भारतासाठी लागू करण्यात आलेला आहे. त्या 2013च्या अधिनियमामध्ये काही महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आला. त्या तरतुदी कोणत्या ते आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे या अधिनियम जो आहे त्याद्वारे वैधानिक रीतीने नोंदणीकृत झालेल्या किंवा या आधीच्या ज्या कोणत्याही कंपनी अधिनियमाने नोंदणीकृत झालेल्या कंपन्या ज्या आहे त्यांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा सेकंड आहे की ज्या काही विमा विनिमय असणाऱ्या कंपन्या आहेत त्या 1999 आणि विमा अधिनियम 1938 या दोन्ही अधिनियमांशी या अधिनियमातील ज्या काही तरतुदी आहे त्या पूर्णपणे विसंगत असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि यातील तरतुदीपासून त्यामुळे ज्या विमा कंपन्या आहेत या विमा कंपन्यांना या कंपन्यांमधून त्या ठिकाणी वगळण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे बँक व्यवसाय नियामक 1949 मधील ज्या काही तरतुदी आहे त्या तरतुदी या अधिनियमातील तरतुदीपेक्षा खूप प्रमाणात विसंगत होत्या. म्हणजे जो काही बँकेशी रिलेटेड असणाऱ्या बँकेच्या ज्या काही कंपन्या आहेत बँक व्यवसायाशी संबंधित त्या कंपनींचे जे काही कायदे आहे त्या कायद्यानुसार ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी आणि हा नवीन
कंपनीच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या दोन्हीही एकमेकांशी मेळ खात नाही, म्हणजे त्या विसंगत आहे. म्हणून बँक कंपन्या ज्या आहेत त्यांना यातून वगळण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे की विद्युत विनिमय 2013 जो आहे त्याच्यामध्ये जे काही अधिनियम आहे त्याच्यामध्ये काही तरतुदी होत्या आणि त्या तरतुदी आणि या अधिनियमातील तरतुदी एकमेकांशी विसंगत असल्यामुळे विद्युत निर्माण करणाऱ्या ज्या काही कंपन्या असतील किंवा विद्युत पुरवठा करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांना या अधिनियमामधून वगळण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर अशा कोणत्याही कंपन्या की ज्यांचे प्रशासन एखाद्या विशेष अधिनियमाद्वारे केले जाते अशा कंपन्यांना या अधिनियमातून वगळलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. व्हिडिओमध्ये आपण अभ्यासला कंपनी अधिनियम 2013 याची जी पार्श्वभूमी होती, त्याच पद्धतीने कंपनी अधिनियमाची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती अभ्यासली. त्यानंतर या कंपनी अधिनियमामध्ये काही बदल करण्यात आले, तरतुदी करण्यात आला, त्याचा आपण आढावा घेतलेला आहे. आणि लास्ट आपण बघितलं कंपनी अधिनियमाचे जे काही उपाययोजन होते ते उपयोजनाचा अभ्यास आपण केलेला आहे. थँक्यू.